नमस्कार मंडळी. एन्जॉय विथ योगेश साळुंखे या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. 10वीच्या परीक्षा आटोपल्यानंतर मग इकडे माझा मुलगा दिसतो आहे साहस. तर याला घेऊन मी आज आता सध्या मी परळीला थांबलो आहे. इथे हॉटेल आहे गणराज. या हॉटेलला मी या अगोदरसुद्धा एकदा रायगडला जाताना आलो होतो आणि तिथे आम्हाला मिसळ वगैरे छान वाटली. तर मिसळ खाण्याच्या उद्देशाने आम्ही या हॉटेलला आलो आणि हॉटेल पुन्हा एकदा शोधत आलो आणि आता माझा मुलगा आणि मी आता मस्तपैकी मिसळ आणि भजी खाल्ली आहे. तर तुम्ही कधी या रूटला आलात तर हा परळी नाका आहे. परळी नाक्यावरच तुम्ही जर खोपोलीच्या दिशेने येत असाल तर डाव्या हाताला साधारण योगेश्वर कृपा विमा सेवा केंद्र वगैरे असं आहे. त्याच्या समोर एक हारवाला आहे, त्याच्या बाजूलाही हॉटेल आहे. तर या हॉटेलला तुम्ही नाश्ता करा की मस्त एक वाजवी दरामध्ये सुंदर असा नाश्ता तुम्हाला करायला मिळेल. मंडळी, बल्लाळेश्वराचं दर्शन करून आम्ही आलो आहे. खरं तर खूप वर्षानंतर इच्छा होती की प्रत्यक्ष सहाच्या हातून बल्लाळेश्वराची पूजा करायची आणि आज या 2 किल्ल्यांच्या निमित्ताने इकडे मी आल्यानंतर सहाच्या हस्ते मी भ्रमणाकरवी इथे बल्लाळेश्वराची प्रत्यक्ष पूजा करून घेतली आणि थोडं त्यातून एक समाधान मिळालं. चला, ज्याप्रमाणे आपल्याला देवाने आपलं म्हणणं पूर्ण केलं होतं त्याप्रमाणे आपण देवाची भेट घेऊन आज प्रत्यक्ष सहासला देवाच्या पायाशी घेऊन आलो आणि हे दर्शन आज आपण इथे पूर्ण केलं. नेहमी मी संकष्टी चतुर्थीला येतो. माझा नेहमीचा जो ग्रुप आहे 10 जणांचा, त्यांना घेऊन येतो. तर आज मी सरसगड आणि सुधागड हे 2 किल्ले बघण्यासाठी आलो आणि ते किल्ले पाहत असताना मी आपट्याला आलो. आपट्यावरून कालची वस्ती करून आज निघालो. थोडं परळी येथे नाश्तावर केला आणि आता मंदिरात आलो. प्रॉपर साहसकडून पूजा करून घेतली. जी माझी गेली 15 वर्षापासूनची इच्छा होती तीसुद्धा पूर्ण करून घेतली आणि आता दर्शन घेऊन आता झालं आहे आमचं. थोडंसं बसलो आहे आता इथे. इथून निघू आता. गडाच्या पायथ्याशी गाडी लावली आणि आता ह्या पायवाट्याने आम्ही निघालो आहे. इथे हा एरो दाखवला किल्ले सरसगड वेद सह्याद्री या संस्थेमार्फत हा एक छोटासा बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि आता ही जी पायवाट जाते ह्या पायवाट्याने आम्ही आता सरसगडाकडे जायला निघालो आहे. पहिल्यांदाच एवढे वर्ष पाहिलेलं आहे तो सरसगड बघतो, पण कधी जायचा योग आला नव्हता. तर तो योग आता साधण्यासाठी सहाच्या पडलेल्या 10वी परीक्षेनंतरच्या सुट्ट्यांचं निमित्त साधून आम्ही दोघेजणच आलो आहे. तर आता बघूया कसा होतो आहे पुढचा प्रवास. खरं तर प्रत्येक किल्ल्याचं हे असं एक रूप असतं, जंगलातून असलेल्या मळलेल्या पायवाटा. पावसाळ्यातलं रूप वेगळं असतं, उन्हाळ्यातलं वेगळं असतं. आता तर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. पाण्याचं पहिले टाकं गेल्यानंतर या झाडाच्या सावलीत आम्ही दोघं बसलो आहे आणि आता इथून प्रॉपर जो सरसगडाचा कातळकडा आणि चढाव आहे तो आता आमच्या नजरेसमोर आहे. ह्या 2 डोंगरांच्या कातळाच्या वरती सरसगड किल्ला आहे आणि बरोबर त्या 2 डोंगरांच्या मधून त्या पायऱ्या गेलेल्या आहेत. इथून साधारण दिसतात आम्हाला. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, माझी वयाची 50शी उलटली आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओमध्ये माझा फुललेला श्वास तुम्हाला ऐकायला येतच असेल. पण मित्रांनो, जिद्द आणि इच्छा असली की या वयातसुद्धा ही कोरलेली गुहा आहे आणि आतमध्ये फलक बनवून ठेवलेले आहेत. हे वेळोवेळी लावण्यासाठी जे आपण पाहत आलो, शूटिंगमध्ये घेत आलो असे फलक आहेत. अशी गुहा एक वाटाड्यांना थांबण्यासाठी सुद्धा, सावलीसाठी. आम्ही दोघे पण आतमध्ये जाऊन आलो. एक छान आणि सुंदर असं एक ठिकाण आहे. बरोबर समोर शेती, सगळं मोकळं मैदान आणि समोरचे डोंगर. सरसगडावर ही एक अभेद्य अशी दरी, 2 डोंगरांच्या मधून हा एक हाताला धरण्यासाठी हा एक रोप लावलेला आहे. रोपसुद्धा लोखंडीचा आहे. तार आहे आपली जशी लाईटची तार असते त्या टाईप. त्याला नडवळ केली आहे शिवप्रेमी केलेली काम सर्वांसाठी. आणि हा बघा, अभेद्य असा हा सगळ्यात पहिला
पाली दरवाजा आणि त्याच्यामध्ये प्रॉपर आत्ताच्या शिवप्रेमींनी त्या काळात असेल असा गृहीत धरून या टाईप दरवाजा बनवलेला आहे. त्याला रंगकाम केलेलं आहे. अतिशय सुंदर असा दरवाजा आणि समोर ही सुरक्षा चौकी म्हणजे देवडी. म्हणजे त्या काळात किल्ल्यावरचं सगळ्यात पहिल्यांदा कोण आला तर इथे जे सुरक्षा रक्षक असतील ते त्याची ओळख विचारणार, वरती गडावर विचारणार, परवाना असेल तरच त्याला हात घेणार, अशी ही एक सिस्टीम होती त्या काळातली. तर हा देखा, हा बघा, हा खड्डा आहे. हा एक लॉक असेल, दरवाजाचा लॉक त्या काळातला आतून. एक जुन्या सिस्टीम होत्या त्या आत्ताच्या काळात नाही वापरल्या जात, पण किती त्याला एक सुरक्षा चांगली होती हे अशा या काही सिस्टीममधून दिसून येतं आहे. असा हा सरसगडाचा पहिला टप्पा आम्ही आता पूर्ण केलेला आहे. 1.5 ते 3.5 जवळजवळ 2 तास आराम करून आम्ही आता बालेकिल्ल्याच्या दिशेने जायला निघालो आहे. तर हे बालेकिल्ल्याकडे जाणारा ॲरो पुन्हा एकदा युवा मराठा फाउंडेशननी लावलेला आणि ही किल्ल्याची थोडीशी ऐतिहासिक नोंद असलेली माहिती. काय लिखाण आहे ते वाचतो. कागदोपत्री सरसगडाचा पहिला उल्लेख बहामनी राज्याच्या इतिहासात येतो. 1482-83 साली मलिक नायबचा मुलगा अहमद याने हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख बुरहाने मसीर या फ्रान्सी ग्रंथात येतो. 1635-36 मध्ये मुघल बादशाह शहाजहान आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांच्यात झालेल्या माहुली तहानुसार सरसगड किल्ला आदिलशाहीत सामील झाला. नेमक्या तारखेचा कागदोपत्री उल्लेख सापडत नसला तरी 1658च्या आसपास किल्ले सरसगड स्वराज्यात सामील झाला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणकर्त्या गिरिदुर्गांच्या डागडुजीसाठी जे अंदाजपत्रक अर्थात जबिता तह तयार केला त्यात सरसगडासाठी 2000 होणांची तरतूद करून ठेवली होती. औरंगजेबाच्या स्वराज्यावरील आक्रमणात ऑगस्ट 1688 साली किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही काळ किल्ला झिंजीकर सिद्दी यांच्या ताब्यात होता. 13 मे 1729 रोजी किल्ले सरसगड सरखेल कान्होजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. सवाई माधवराव पेशवे असताना सरसगडाचा उपयोग कैदखान्यासारखा करीत असत. त्यावेळी बाजी गोविंद हा या विभागाचा मामलेदार असल्याचे उल्लेख सापडतात. त्यानंतरच्या काळात भारत स्वतंत्र होईपर्यंत हा किल्ला भोर संस्थांच्या अखत्यारीत येत होता, अशी ही माहिती आपल्याला युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे येथे देण्यात आलेली आहे. तर आता सरसगडावरील झेंडा बुरुजावर आम्ही पोचलो आहे. साधारण इकडे बालेकिल्ल्यावर जाण्यासाठीचा तो एक भगवा झेंडा आणि मार्ग दाखवण्याचा एक ॲरो दिलेला आहे. दुसरं म्हणजे तिथे थोडीशी गडाची माहिती लिहिलेली आहे. पण हे भर दुपार आहे, साधारण 12:30-1 झाला आहे, तर आमची दमछाक झालेली आहे. आम्ही बालेकिल्ल्यावर जायच्या आधी ह्या इथे झेंडा बुरुजाजवळ सावली आहे. इथे काही लोक येऊन जेवणसुद्धा बनवतात. त्याचे हे पुरावे. चूल आहे इथे. मीठ घरी न्यायचं नसतं म्हणतात, आणलेलं पुन्हा. त्याच्यामुळे हे शिल्लक राहिलेलं मीठ इथे ठेवलेलं आहे आणि मसाला आहे. तर असं हे मग आता सरसगडाच्या पहिल्या टप्प्यावरून साधारण तुम्हाला मी हे पुन्हा एकदा खालचं दर्शन घडवतो. हे बघा दिसतंय, हे असं आहे सगळं. सरसगडावरील बालेकिल्ल्याच्या खाली बरोबर त्या कातळामध्ये हे सुंदर असं एक पाण्याचं टाका आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये शेवाळ आहे. शेवाळच्यावरती मासे आहेत, मला मासे पण दिसत असतील. अतिशय सुंदर असं थंडगार पाणी. आता आमच्याकडे रिकाम्या असलेल्या 1 लिटरच्या 2 बाटल्या आम्ही भरून घेतल्या. हे बघा थोडा कचरा आहे बाहेरून गेलेला, पण तरी पण ओके आहे. म्हणजे अगदी थोडंसं उकळण्याची सोय असेल तर उकळून जर प्यायलं तर हे पाणीसुद्धा स्वच्छ असेल. आणि पावसाळ्यात ती तुम्हाला बघा काळी लेवल दिसते ना पाण्याची, तिथपर्यंत हे टाकं भरतं. नाही म्हणताय हे बघा, हे ऐनाचं झाड आहे, एक जंगली झाड. आता ह्याला चैत्रात पालवी नाही फुटली, पण ह्याला ऐनाचं झाड म्हणतात. म्हणजे आहेच हे ऐनाचं झाड. आणि ह्या ऐनाच्या झाडाच्या बाजूला असल्यामुळं या पाण्याच्या टाकी नंबर 4ला ऐनाचा हौद असं नाव दिलेलं आहे. ह्याच्या खाली आतमध्ये सुद्धा पाण्याचा स्टॉक आहे. असं हे पाण्याचं टाकं 4 ऐनाचा हौद. सरसगडाच्या बालेकिल्ल्याच्या पूर्व दिशेला आता पूर्ण सावली आहे.
आणि हे असं बांधकाम केलेलं आहे आणि गणेश शिल्प असं या जागेचं नाव आहे. आणि आतमध्ये पाहिलं तर इथून उतरायला पायऱ्या आहेत आतमध्ये जायला या वया इथून. आणि आतमध्ये ह्या कार्यक्रमांसाठी वापरात येणाऱ्या मशाली, त्यानंतर हे इकडे असे काही काही खोल्या आहेत जेणेकरून येणाऱ्या शिवप्रेमींना इथे वास्तव्यसुद्धा करता येऊ शकतं. मशाली असेल, रात्रभर काहीतरी पेटवण्याची सोय असेल तर. आणि काटकी पडली हे असं हे कातळ कोरीव खोली क्रमांक 5 याचा अर्थ या सगळ्या दिसत आहेत या कातळात खोदलेल्या सगळ्या कोरीव खोल्या आहेत. साधारण एकविरेच्या इकडच्या कोरीव लेण्यांची आठवण करून देतं असं हे पूर्व दिशेचा हा सरसगडाचा बालेकिल्ला. तर मित्रांनो, कालच्या माझ्या या भ्रमंतीचा मी आज सकाळी लवकर एक एंड करतो आहे, कारण काल थोडा यायला उशीर झाला सरसगडावरून आणि थकलेलो होतो, जेवलो आणि पूर्ण रूम घेऊन आराम केला. तर कालचा हा सगळा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर अगदी अगत्याने माझ्या या एन्जॉय विथ योगेश साळुंखे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.